विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली। दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांपासून मी दौरा सुरू केला होता। विधानसभेतही आवाज उठवला होता, अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली आहे। आमदार प्रणिती शिंदे यांनी आज रविवारी अनवली, एकलासपूर, सिद्धेवाडी यासह पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा केला। यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या। दरम्यान मंगळवेढा उपसा सिंचन योजना कागदोपत्री होती, त्याला सुशीलकुमार शिंदे आणि भारत भालके यांनी मान्यता दिली होती, मात्र त्याला ती मिळाली नव्हती। मंगळवेढा तालुक्यात गाव भेट दौरा केला, त्याचबरोबर विधानसभेत आवाज उठवला। एकंदरीत विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे योजना मंजूर झाल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीराव शिंदे, सुधीर भाऊ अभंगराव, जयवंत माने, बंडू घोडके, पूनमताई अभंगराव, साक्षी भिसे, मंगेश बोराडे, संगीताताई पवार, पूर्वाताई पांढरे, अरुण जाधव, गोकुळ जाधव, राष्ट्रवादीचे नागेश फाटे, संदीप पाटील, अमर सूर्यवंशी, शंकर सुरवसे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कायमस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे, मी माझा दौरा ती मंगळवेढ्यातली जी 35 दुष्काळग्रस्त गाव आहेत तिथून सुरू केला होता। त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती, ती आदरणीय शिंदे साहेब आणि भालके साहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली, पण ती मिळाली नव्हती। पण तो दौरा झाला, मी विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत दबाव तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली। तसंच काल 4 तास लाईट, 2 तासच लाईट मिळत होते, आता ते 4 तास मिळायला लागले, 6 तास, 4 तासाचे 6 तास कालपासून झाले, कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला। पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे, सुटला पाहिजे आणि उन्हाळा, तीव्र उन्हाळा व्हायच्या आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे। दर 3 महिन्याला उजनीचं आवर्तन आहे त्याची मीटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात, आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं। ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती, महाविकास आघाडीच्या वेळेस होती, पण आता ती खंडित पाडली बीजेपीने आणि ती प्रथा नाहीच आहे, आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही, आणि म्हणून तुम्हाला आज नियोजनाभावी लोकांना पाणी मिळालं। 100% तो रोष दिसतोय, ज्यांना विश्वासाने मतदान केलं, ज्या लोकांनी लोकशाहीत लोकप्रतिनिधी लोकांकडून मतदान घेतो आणि मग त्याच लोकांचा अपमान ह्या पद्धतीत करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा पाप काय असू शकतो।